हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आय होप चांगलेच असणार. आज आमच्या इकडे फायनली पाऊस पडला बाबा. सकाळचा रिमझिम रिमझिम होता, थोडाफार धोधो होता, पण वातावरण खूप मस्त थंड झालं आहे. आणि एवढा छान पाऊस पडला ना आज. आणि याने मला खूप 2-3 टोमणे मारलेत माहिती आहे तुम्हाला. आणि याने मला तुम्हाला माहिती आहे 2-3 टोमणे मारलेत. ते का मारले माहिती आहे का तुम्हाला? तो सांगेन तुम्हाला. सांग रे, उठून सांग, नीट का बस. काय सांगू? कारण की सकाळी मला एवढं काम होतं माहिती आहे तुम्हाला. मी सकाळी लवकर उठली, त्याच्यानंतर यांना सोडून आली होती, तिकडे डायलिसिस चालू होतं यांचं. त्याच्यानंतर मला घरातलं काम होतं ते होतं. त्याच्यामध्ये आम्हाला बोलतो मम्मी रेनकोट शोधून दे, रेनकोट शोधून दे. तर बोलली रेनकोट तुला देईन शोधून, तू थांब. तर काय करत होता? नाही मला शोधूनच दे. मी शोधला, पण काय तुम्हाला खरं सांगू, मग फोन आलतो ना बिट्टू. तर एवढं म्हणतात ना, एवढं काम होतं त्याच्यात चालू होतं मम्मी रेनकोट शोध, रेनकोट शोध. तर मी त्याला बोलली एक काम कर. आणि मला खरंच आठवत नव्हतं माहिती तुम्हाला सगळं एवढं काम म्हणून. त्याच्यानंतर म्हणतात ना काय काय डोक्यात विचार असतात, त्याच्यात मला खरंच आठवत नव्हतं याचा रेनकोट पुढे. मला असं वाटत होतं का मी छोट्या रूममध्ये ठेवला आहे का बेडमध्ये टाकला, भेटतच नव्हतं. तरी शोधला. पण हा पोराला मी बोलली तू शाळेत जा, टेन्शन घेऊ नको. जर पाऊस पडला तर मी तुला ऑनलाईन रेनकोट मागून शाळेमध्ये पाठवून देईन, टेन्शन घेऊ नको. तर थोडाफार भिजला. किती भिजला रे? किती भिजला? किती भिजला? खूप भिजला, लय भिजला. मी व्हिडिओ कॉल नव्हता केला तुला, तू कधीची सॉरी सॉरी बोलत होती. एवढा भिजला मी. तर त्याने शाळेतून आला तर भिजला होता, म्हणजे पाऊस चालू होता म्हणून. येताच मला आहे ना असे कपडे वगैरे काढून असं व्हिडिओ कॉल करून असं बघत होता. बघ मम्मी, बघ मम्मी, बघ मी भिजलो नाही. बोलतो बघ. बोलली ठीक आहे सॉरी बोलली, माझ्यामुळे भिजला. तो मला सकाळी बोलला होता छत्री दे. बोलली छत्री पण नको नेऊ, पाऊस आल्यावर बघू आपण, थांब. मला वाटलं नव्हतं एवढं का पाऊस आज पडेनच. तर जो आल्या होतं बघ 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 तू तरी भिजून. आणि त्याच्यात मी स्वतः भिजून आली माहिती. पावसात एवढा पाऊस होता तर माझ्याकडे पण छत्री नव्हती ना, ऑप्शनच नव्हतं. तर तुम्ही स्वतः बघा मी केवढी भिजून आली. काय काय मी स्वतः भिजत आली गाडी चालवून कामावरून घरी. पण आम्हाला एवढे टोमणे मारले नाही आणि काय सांगू तुम्हाला. आता पण मी विचार केला होता मी आज लवकर झोपेन, पण याचा नंतर मी घरी आल्या पहिले एवढी भिजली होती. पहिले फ्रेश झाली, चेंज वगैरे केलं आणि लगेच 2 मिनटात त्याचा रेनकोट पहिले शोधून दिला तर मला भेटला. वरती माळ्यावर टाकला होता मी तो रेनकोट, तो काढून दिला आणि म्हटलं घे तुझा रेनकोट. तरी अजून बघा अंशूची तरी त्याचे वया पुस्तक अजून राहिलेत. त्याला बोलले चल नावं वगैरे टाकून देते. नावं टाकलेत म्हणजे कोणत्या सब्जेक्टला कोणती बुक करायची ते त्याला नीटनेटकं मला सांगायचं आहे. तर त्याच्यानंतर हे आले, त्याच्यानंतर आईंचा फोन आला, त्याच्यामध्ये थोडंसं बोलत बसलो होतो. आणि तुम्हाला माहिती आहे यांचे पाय एवढे दुखतात ते काय सांगू तुम्हाला. खूप म्हणजे खूप अति दुखतात. ते जे डायलिसिस करून येतात ते ना, तर त्यांचं जेवढं पाणी ऐकत नाही. आपण यांना बोललं ना पाणी कमी प्या, ते बोलतात नाही मला खूप ताण लागतं. अरे गोष्ट ठीक आहे, कारण की बघा म्हणतात आपण आता एखादी पहिलीची रुटीन आणि एकदम मागे येऊन रुटीन या पुढे चालून रुटीन खूप म्हणजे डिफिकल्ट असतं. डायरेक्ट चेंज होत नाही. आता मी रोज समजा 8ला उठणारी बायकोने मला 5लाच उठून ठेवून तर मला पण नवीन नवीन हे वाटेल ना, असं असतं. तर त्यांना बोलली थोडी थोडी सवय टाका, एकच बॉटल घ्या, तिलाच दिवसभर संपवा. हे काय करतं, ही दुसरी बॉटल थोडीशी घे ना, तिच्यातलं थोडं पिणार, ती का ठेवून दे ना. आता इथं पिलं, इथं खाली बेडच्या खाली ठेवली ना, मग हॉलमध्ये जाऊन जर ताण लागली हॉलमधून दुसरी घेणं हे चांगलं नाही आहे ना. स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घ्यायची. मग सगळे जसे डायलिसिस करून आले ना त्यांच्या हातपायांना खूप वेट येतं. ते खूप एवढे वेट येतं ना. आता पण त्यांना मी थोडंसं ते तेल लावून दिलं. आम्ही मध्ये कुठून आणलं आम्ही ते, आपण कुठे गेलो बिट्टू सर्वजण आता मध्ये, त्र्यंबकेश्वरला गेलो होतो ना, तेव्हा आम्ही ते एक आयुर्वेदिक तेल आणलेलं तिकडेच म्हणजे विकत होते. तर ती बॉटल आईंनी यांच्यासाठी इकडेच ठेवलेली होती. तर ते तेल लावून दिलं. बोलली थोडंसं वेट वगैरे कमी येईल. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल त्र्यंबकेश्वरला, आम्ही किती मजा केली पूजा करून. आजीचे दात बघा कसे आले, दातांना गॅप पडून जाईल ना, जीभ लावतो. आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तो त्र्यंबकेश्वरला, त्याला व्ह्यूज पण भेटले मीडियम. तर त्याच्यानंतर मग ते तेल वगैरे लावून दिलं. तर तिकडे झोपले. मी बोलली एक काम करते, कारण की रोज म्हणजे असं विचार येतं काय देऊ यांना ताकदीसाठी. तर मी काय केलं, चिकन आणला. बोलली अंशूचं पण होऊन जाईल, त्याला चिकन भात असला का त्याचं पण होऊन जातं. आणि बोलली त्यांना थोडंसं सूप काढून दिलं तर त्यांनी ते सूप पिलं. तर ते थोडंफार सूप दिलं, ते पण पित नव्हते. त्यांना उल्लू बनवलं. बोलले तुमच्या हातपायांना वेट येते ना, आम्ही तेल लावून देऊ,
दाबून देऊ, अंशूला दाबायला लावू, असं काय काय बोलून त्यांना दिलं. तसं बोलून त्यांना थोडं तरी दिलं. पण आता काय नवीन आहे आम्हाला स्वतःला, तरी मी डायलिसिसला जाते ना, कोणाला विचारते, कारण की आपल्यासाठी सर्व गोष्टी नवीन आहे. कधी आपण ऐकलं नाही काय नाही, डॉक्टर थोडंफार सांगतात ते गोष्ट. उलट बघा जेव्हापासून हॉस्पिटलमध्ये गेले ना, माझ्या डोळ्याखाली बघा उलट माझीच तब्येत असं वाटतं मला कधी कधी कशी झाली बघा. जाऊ दे, त्यांची तब्येत लवकर बरी होऊन जाईल ना. एक डोक्याचं खूप मोठं म्हणतात ना टेन्शन दूर होऊन जाईल. तरी ते डायलिसिसला गेले ना, मी 1-2 तास तर ठेवलेलाच असतो, काही इकडे तिकडे जाईनच. तरी मी काय करते, लोकांना विचारते का मावशी दादा जे असते ना, तर तुम्ही काय जेवण देतात, काय देतात. आता तुम्ही जा व्हिडिओ माझा, जर कोणी नक्कीच असेल ज्यांच्या घरात काही डायलिसिस पेशंट असेल या कोणी म्हणतात ना आपल्या रिलेटिव्हमध्ये, तर मला नक्की कमेंट करून सांगा का काय दिलं पाहिजे काय नाही. डॉक्टर तर सांगतात फळ म्हणजे फ्रूट्स वगैरे देऊ नका, हे देऊ नका, पण असं वाटतं मग काय द्यावं यांना, देऊन दुधी बिधी हे देऊन तेवढंच देणार, बाकीचं द्यायचं तरी काय. मग काय द्यायचं असा प्रश्न येतो, काय देणार. काहीतरी आज नाही म्हणत. दुपारी त्यांना बोलली कारण की खूप वेट येत होते त्यांच्या हातपायला, तर त्यांना बोलली एक काम करा, मी आज आहे ना थोडं चिकन आणते, तुम्हाला चिकनच थोडंसं आहे ना असं सूप काढून देईन. तरी मी काहीच टाकलं नाही माहिती आहे तुम्हाला, थोडंसंच त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, थोडा कांदा, टमाटा पण नाही टाकला. बोलली त्यांना टमाटा आवडत नाही, ते टमाटा बघून लगेच म्हणतात टमाटे टाकते आणि हे टाकते. थोडं पिले आता ते म्हणतात मला बरं वाटते, ते तसेच झोपले गोळी घेऊन. मी नंतर जेवण म्हणे. खरंच डायलिसिस एखादी म्हणतात ना सर्व आजार दुश्मनाला देवा, पण हे डायलिसिस कोणालाच देवा नाही. चांगले बरबाद होऊ शकतात डायलिसिसमुळे. आणि चांगल्या माणसाची बॉडी खूप म्हणतात ना खूप चांगल्या माणसाची बॉडी पण एकदम डॅमेज होऊन खराब होऊ शकते. एक बघायला गेलं तर कशा केसेस येतात तुम्हाला काय सांगू मी. खरंच बिचारे डायलिसिस तर मध्ये होत असतं, पण बाहेर अक्षरशः तळमळत बसतात त्यांचे रिलेटिव्ह काय होईल कसं होईल. आता यांचंच डायलिसिस करतात, त्यांना एवढे वेट येतात. पाहिजे तुम्हाला सकाळी पण मी गेली, त्यांना एवढे वेट येत होते, त्याच्यानंतर थोडा टाईम बसली, मग मी कामाला गेली तिकडूनच त्यांना बोलली तुम्ही एक काम करा, रॅपिडो बुक करा, रॅपिडोने घरी जा. कारण की बघा सकाळी सोडून येते, संध्याकाळी दुपारीचा टाईम माझ्या कामाच्या पहिले असलं तर मी घेऊन येऊ शकते, पण कामाला पण आपल्याला जास्त हे करून चालत नाही ना, आपल्याला पोटपाणी पण बघायचं आहे. तर नक्कीच माझा व्हिडिओ जो कोणी बघत असेल ना डायलिसिस त्यांच्या फॅमिलीमध्ये या कधी असेल कोणा, तर नक्कीच मला सांगा काय काय दिलं पाहिजे खायला काय नाही. कारण की 10 लोकांचे 10 तोंड आहेत, 10 म्हणतात ना जसे 2-4 डॉक्टर जे वेगवेगळे आहे, डॉक्टरच्या प्रमाणे मी बाहेरचं काहीच देत नाही त्यांना. त्यांनी मध्ये फक्त एक फ्रँकी खाल्ली होती, बस ती पण एकदम छोटीशी होती, त्याच्यात एवढं काही नव्हतं. तर थोडं चिकन वगैरे होतं, मैदा वगैरे पण नाही द्यायला सांगितलं आहे. रोज विचार तुम्हाला काय द्यावा, तरी मी अख्खं यूट्यूब छान मारते माहिती तुम्हाला काय बघू, कोणीतरी चांगला व्हिडिओ एखादी टाकला असेल जो आपल्याला कळेल. काय नसतं, जाऊ द्या. जर तुम्हाला नक्की माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. आता अंशूचे बुक्स वगैरे पडलेत बघ तो, आणि आता तो गेला निघून, त्याचे काका काकी बाहेर गेले तर राऊंड मारायला गेला. आता या बुकवर मी पटापट नावं टाकते आणि त्याला सांगते कोणती बुक कशासाठी. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तुमच्या सांगते गोष्टी शेअर करून खूप छान वाटलं. बाय बाय.